करूया बघा 0 भागिले ओके राईट. आता शून्याचा पाडा मोजूया कुठपर्यंत 0 पर्यंत. कसा मोजायचा 0 1 बरोबर आहे. वजाबाकी करू किती आली 0. अरे बापरे परत 0 आली. आता काय करायचं परत त्याला भागायला लावला पाहिजे हा. परत पुन्हा काय करू 0 1 0 करू किती झालं 0. परत 0 आलं की आता काय करायचं पुन्हा भागाकार करू 0 1. अरे बापरे फळा संपला की फळा संपला की. इकडे घेऊया इकडे घेऊया हा. उत्तर किती आलं परत वजा केल्यानंतर 0 आलं हा. परत 0 आलं पुन्हा काय करू घालू 0 1. अरे बापरे परत काय आलं 0 आलं. हे थांबेल का कुठं असं वाटतंय. बरं दुसरी गोष्ट मी इथं 0 1 0 केलं राईट. आपण असं केलं तर जरा बदल करूया. एक मिनिट बघा 0 चा पाडा 2 पर्यंत मोजला ना 0 2 1 किती येणार 0 येणार बरोबर आहे. परत 0 आलं परत 0 चा 2 पर्यंत हे करू परत काय आलं 0 आलं परत 0 आलं. म्हणजे हे 2 सुद्धा असा असाच येत राहील. म्हणजे तुम्ही इथं कोणताही अंक घेतला तरी चालतो राईट. कोणताही अंक घेतला तरी चालेल आणि हा भागाकार कधीही संपणार राईट. आता मी ह्याच्याविषयी गोष्ट मी कदाचित तो पिक्चर बघितला असेल तो नसेल. एक तुमच्यासारखाच विद्यार्थी होता चुनचुनीत विद्यार्थी होता हुशार विद्यार्थी होता. त्याला बाकीचे विषय थोडे येत नव्हते परंतु गणित विषय खूप आवडायचा. तुमच्यासारखंच असतं ना त्यांनी सरांना प्रश्न विचारला. सर नेहमी गणित करायचं ना की 10 आंबे 10 मुलांना वाटले तर प्रत्येकी किती येतो आंबा प्रत्येकाला 1 येतो बरोबर आहे. 100 चॉकलेट 100 मुलांना वाटले तर किती येतं प्रत्येकाला 1. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने जर भागलं तर उत्तर काय येतं बरोबर आहे 1 येतं. मग तो म्हणला सर 0 मुलांना 0 आंबे वाटले तर 1च यायला पाहिजे बरोबर आहे ना. त्यांचे डोळे चमकले त्याला बरोबर पटले ते बरोबर आहे. बघा मॅडम लक्ष द्या डोळे चमकले ना त्यांना ते बरोबर यांचं लक्ष आहे. त्यांना ते उत्तर लक्षात आलं की काय होऊ शकतं त्यातली मेघ लक्षात आली. असं 1 यायला पाहिजे बरोबर. म्हणजे 0 भागिले 0 1 यायला पाहिजे उत्तर. असं येतं का त्यावेळी गुरुजींनाही उत्तर माहित नव्हतं जगात कुणालाच त्याचं उत्तर माहिती नव्हतं. त्याच विद्यार्थ्यांना मोठा झाल्यानंतर त्याचं उत्तर दिलं की याचं उत्तर आपल्याला कधीही मिळू शकत नाही किंवा त्याला काय म्हणू आपण अनडिफाइंड किंवा अव्याख्येय त्याची व्याख्या करता येत नाही. असं निश्चित उत्तर 0 भागिले 0 मिळू शकत नाही. हे उत्तर त्यानं मोठा झाल्यानंतर दिलं. त्याचं नाव काय होतं त्या मुलाचं रामानुज. हा माहिती आहे आपल्या देशातला सर्वात महान गणितज्ञ ज्यानं फार मोठं काम गणित या विषयात केलेलं होतं रामानुज. त्याची गोष्ट मॅडम आणखी तुम्हाला पुढे सांगतील. कदाचित तो चित्रपट पण आहे अवश्य दाखवा मुलांना. खूप सुंदर विषय आणि खूप सुंदर असं विषय काय तर हे लक्षात आलं 0 भागिले 0 याचं उत्तर आपल्याला निश्चित असं उत्तर मिळू शकत नाही. म्हणजे कुठलाही भागाकार तुम्ही घेतला कुठलीही भागाकार संख्या घेतली तरी ते उत्तर म्हणून फायनल कधीच होऊ शकत नाही अंतिम होऊ शकत नाही. ते पुन्हा पुन्हा कारण त्याची बाकी आहे ना त्याचं कारण पण समजून घ्या म्हणजे आपल्याला माहित नसतं. हे कारण पण हे की 0 भागिले 0 करताना वजा 0च करावं लागतं शेवटी बाकी 0च उरते.
त्यामुळं तो भागाकार कधीही संपत नाही. तर कुठलीही संख्या तुम्ही भागाकारात घेतली ना तरी ती संख्या अंतिम होत नाही. लक्षात येईल. 0/0 याचं उत्तर आपल्याला निश्चित असं मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही लक्षात आलं ते? ओके.